मित्रांनो, बापू आंबेकर वडकी यांचा अर्जुनसुद्धा बोनवले अड्ड्यात दाखल झालेला आहे। आज हा बैल खूप नाव करतो आहे आणि चर्चा होती की अर्जुन बैलसुद्धा बोनवले मैदानात दाखल होणार आहे आणि दाखल झालं आहे सुद्धा, पाहू शकता। सो मित्रांनो, अर्जुन आपल्यासमोर आहे। दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा। आपलं नाव मुकित पठाण, राहणार तालुका जिल्हा जालना, अंबड तालुका जिल्हा जालना। काय बोलाल हा अर्जुन बैल? आता सध्या नाव आहे मुंबई सुद्धामध्ये, त्या बैलाचं नाव होतं आणि घाटावरती तर त्यांनी नाव केले। काय बोलाल या अर्जुन बैलाबद्दल? आता त्या स्वतःच्या पळावरती त्यानं त्याचं नाव केला, परत मालकाचा पण नाव केला, अजून आदात चॅम्पियन झाला। दादा, हा सेकंदाच्या शर्यतीमध्ये सुद्धा नाव करतोय आणि 3 फेऱ्यामध्ये सुद्धा नाव करतोय। काय बोलाल त्याबद्दल? दादा ते दोनों तरफ वैसे ही भागता है वो, जिधर उधर भी फुल स्पीड में है और इधर भी फुल स्पीड में है, उसे फ़र्क नहीं पड़ता कितनी भी पार्टी रही। उधर 350 रहता है सेकंड काटा पे और इधर 1000 है, फिर भी वो उसे कुछ फ़र्क नहीं पड़ता है, दोनों तरफ फुल स्पीड में भागता है। मतलब अंतर कितना भी हो, कितना भी हो, जितनी उसे पार्टी दिखेंगी उतना स्पीड से भागेगा। और अपना ये अर्जुन लखन बैल के साथ भी भागा है, क्या बोलोगे? जी, लखन हमारे उधर गांव का ही है, जिधर से बैल लिया था, पहले से ही भागता है वो जोड़, दोनों साथ में सेकंड काटे पर, और इधर भी भागा है साथ में भी। मग आज कशी काय शर्यत, म्हणजे कशी काय जुलून आली? आता ते नियोजन केलं होतं सेटनं, त्यांनाच माहिती आहे अजून। अच्छा, शेट आलेत का आता? नाही, अजून आले नाही, येणार। हां, कसं वाटतं मुंबईचं वातावरण, कसं वाटतं क्लायमेट, कसं वाटतं? घाटावरती कसं गरमी आहे का? लई गरमी आहे घाटावर, आणि इथे पण मजा लई येते, ही गरमी लई येते। मग मुंबईचा बिनजोडचा खेळ कधी तुम्ही बघितलाय का यूट्यूबवरती वगैरे? यूट्यूबवर बघितलंय, आता पहिल्यांदाच आलो इकडं बिनजोडमध्ये तर। अच्छा, म्हणजे आपला अर्जुन बिनजोडमध्ये कधी खेळला नाही? नाही, आता पहिल्यांदाच आहे, फर्स्ट टाइम। काय वाटतं आज मुंबईच्या बिनजोडमध्ये आपला अर्जुन काय पराक्रम करेल? 100% गाडी होणार आमची। हां, एवढा कॉन्फिडंट आहे? हां, 100% गाडी होणार। तुम्ही हा आपला अर्जुन बैल जसा लखनच्या सोबत पैऱ्यामध्ये पळाला, अजून कोणकोणत्या मोठ्या टॉपच्या बैलामध्ये धावलाय? कॉकटेलमध्ये पडलेला आहे, पिस्टन 2211मध्ये पडलेला आहे, त्यानंतर सुंदरमध्ये पडलेला आहे, बापूच्या व्हाईट गोल्ड पक्षामध्ये पडलेला आहे। हा कोणत्या साईडने दादा अर्जुन धावतो? दोन्ही दूर पक्का आहे, पब्लिकच्या भिताडी दोन्ही। आणि सुट्टीपासून सुतावरती कसा पळ आहे त्याचा? जसा सुट्टीतून सुटला तसंच वर लोक जाईन, समजा असं नाही का मदत बीड कम होईल का सुट्टीत कमी आहे, जसा समजा बुडातून निघला तसंच वर लोक त्याची स्पीडनं जाईल। आणि पब्लिक असेल त्या ठिकाणी कसा धावतो? काही फरक नाही पडत पब्लिकनं, पब्लिक जितकी असती तेच जास्त बीड लावतो। आता किती वर्षाचा आहे साधारणपणे? किती वर्ष, किती महिने? साधारणपर्यंत म्हणजे 24-25 महिन्याचा असन। 24-25 महिन्याचा। अर्जुनला कुठून खरेदी केला होता दादा? अर्जुनला हतवन तालुका जिल्हा जालना, संजू आठवडे म्हणून होते आमचे मित्र सेटचे, त्यांनी तिथून घेतलं होतं। खरेदी साधारणतः कितीची झाली असं काय सांगू शकता? खरेदी 10,51,000ची खरेदी होती। हां, आणि तेव्हा तुम्ही त्याला खरेदी केला होता, म्हणजे मालकाने काय बघितलं होतं त्याच्या खरेदी करण्यामध्ये? मालकाचा कन्हैया म्हणून एक बैल होता अगोदर, त्या बैलासारखा त्या बैलानं लई नाव केलेलं आहे मुंबईमध्ये बिनजोडमध्ये, त्या बैलासारखं पळ बघून मालकाने एका फोनवर घेतलं होतं बैल। म्हणजे असा वाटलं का ही खरेदी योग्य ठरेल आणि अशा पद्धतीने अर्जुन धावेल की जो सुट्टीपासून धावते, सुट्टापासून तो 350चा पल्ला असो किंवा 1200चा असो, कोणताही पल्ला असो, तो गाठतोच सूत। हा, ते नुसतं त्याला पाठी बघितली का त्याच्या अंगात काय येते काही माहीत, ते नुसतं सुटतं, ते बुडातून जसा सुटला लगे वरलोक तसंच जाईन ते। मग जेव्हा तो धावत असतो, त्याच्या समोरचा जो बैल धावत असतो त्याला बघून अजून आणखीन त्याचा पल वाढतं की नाही? हा, वाढतो त्याचा पल। ते दुसरा बैल जर पुढे चालला ना लगेच ओव्हरटेक करतोय बैल। हां, आणि मग याला तुम्ही सराव वगैरे कसं काय सराव दिला जातो? आता आमच्याकडे तर दिवसा 8 मैदान असतो, घाटावरती तर दिवसाभर, म्हणजे आज गेलं तर उद्या मैदान, उद्या गेलं तर 3-3, 4-4 मैदान असतात। नाही, त्याला तसं नाही, बॅक टू बॅक कधी मैदान खेळत नाही, समजा 2-4 दिवसाचा गॅपमध्ये मैदान खेळतो। मग त्याला सराव काही घरी दिला जातो का? सरावची गरज नाही? नाही, सरावची गरज नाही, ते एकच दोरवर राहतं, असं मोकळा शांत बैल एकदम। आणि दादा, याला खाणं वगैरे काय दिलं जातं? याला आता समजा 9 लिटर दूध आहे, कणिक आहे, उंडा आहे, काजू आहे, बदाम आहे, आणि परत वेगळं खुराक आहे अजून। आज आपल्या अर्जुन बैलाला त्याच्यासारखा स्पीड असणारा असा कोण पैरा आज ठरलाय? आज पाखऱ्या म्हणून बैल आहे,
ते पैरा यात लई ते बी लई एक नंबर वासरू पडतं ते वासरू यात पैऱ्याला. ही पहिल्यांदाच जोडी धावते. नाही पाखरे आणि अर्जुन त्या आधी सुद्धा धावली. आज धावलेली अजून बी. अच्छा, कुठल्या मैदानात? नाही फेरे काढले होते वाटतं. अच्छा, फेरे काढले होते. मग काय बोला तेव्हा स्पीड कसा होता या दोघांचा? लई भयान स्पीड होते ना. आजच्या बोनवली मैदानात काय वाटतं की पाखरे आणि अर्जुन कसा स्पीड लावणार आहे? 100% गाडी होणार म्हणजे होणार, इथंच सांगतो तुम्हाला. सो मित्रांनो, पाहू शकता असा आत्मविश्वास असायला पाहिजे स्वतःच्या बैलावरती प्रत्येकाचा असतो, पण 100% आज गाडी होणार म्हणजे होणार अर्जुन आणि पाखरेची. दादा, तुम्हाला शुभेच्छा. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर आमच्या लोकांकडून प्रेम भेटेल आणि तुमचं प्रेमसुद्धा आम्हाला भेटलंय. सो तुम्हाला शुभेच्छा की आज तुम्ही शर्यत नक्कीच जिंकून. धन्यवाद दादा, धन्यवाद. सो मित्रांनो, पाहू शकता अर्जुन प्रथमच मुंबईमध्ये पदार्पण केलं आणि अर्जुन आपल्या पराच्या जोलावरती खूप सारं नाव केलेलं आहे. सो मित्रांनो, चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.